अरे यार, आज माझं डोकं भयंकर दुखतंय. म्हणजे कालच माझी नोकरी गेली आणि मला खात्री आहे की उद्या माझ्यावर नक्कीच काहीतरी मोठा अन्याय होणार आहे. हे संपूर्ण जग ना फक्त आणि फक्त माझ्याच विरोधात कट रचतंय. कमाल आहे तुझी. आणि परवा नक्कीच आकाशातून वीज थेट तुझ्याच डोक्यावर पडेल. म्हणजे रोजच्या या कटकटीत आणि दुःखाच्या यादीत आणखी काही राहायलाच नको. हो ना? पण खरं सांगू, आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच मानसिकतेवर बोलणार आहोत. आपली जी प्रसिद्ध मराठी म्हण आहे ना, रोज मरे त्याला कोण रडे, त्याच्या अगदी मुळाशी आपण जाणार आहोत. अगदी बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका अत्यंत रंजक गोष्टीचा आधार घेणार आहोत. एका गावातील गण्या नावाच्या माणसाची गोष्ट. ही म्हण केवळ एक बोधकथा नाहीये, तर मानवी मेंदूचा आणि वर्तनाचा तो एक अभ्यास आहे. चला तर मग हे उलगडून बघूया. म्हणजे हा गण्या नक्की होता तरी कोण? कसे आहे, गण्याकडे ना रोज एक नवी समस्या असायची. म्हणजे कधी त्याची तब्येत खराब असायची, तर कधी कुणीतरी त्याच्यावर अन्याय केल्याची त्याला सतत भावना असायची. म्हणजे तो सतत रडत असायचा? हो, सतत. सुरुवातीला गावकऱ्यांनी त्याला खूप मदत केली. पैसे दिले, अन्न दिलं, अगदी कामही शोधून दिलं. पण त्याने 2च दिवसात हे काम माझ्यासाठी नाही असं म्हणून ती नोकरी सोडून दिली. बापरे, 2च दिवसात? हो ना. आणि गावातल्या लोकांनी सणासुदीला त्याला नवे कपडे दिले, तर त्यावरही त्याची तक्रार, हे रंग मला शोभत नाहीत, लोक माझ्यावर हसतील, अशी त्याची नवी कटकट चालू झाली. अरे चा, म्हणजे हे असं झालं की कोणीतरी तुम्हाला फुकट पिझ्झा दिलाय आणि तुम्ही म्हणताय की यात चीज कमी आहे. पण मला एक सांग, माणसांचा संयम अशा वागण्याने नेमका का सुटतो? समाजाने कमकुवत लोकांना मदत करायला नको का? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसाला वाऱ्यावर सोडण्याचा समाजाचा हेतू नसतो. हा मेंदूच्या एका नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा भाग आहे. संरक्षण यंत्रणा म्हणजे नक्की काय? मानसशास्त्रात त्याला कंपॅशन फटिंग म्हणतात किंवा सोप्या भाषेत सहानुभूतीचा थकवा. म्हणजे बघ, माणसाची भावनिक क्षमता मर्यादित असते. जेव्हा समोरून सतत नकारात्मकता येते आणि मी बिचारा हीच वृत्ती सतत दिसते, तेव्हा लोक वैतागतात. अगदी आपला मेंदू स्वतःच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी संवेदनशीलता कमी करतो. गावकऱ्यांनी गड्याला नाकारलं नाही, तर त्यांच्या मेंदूने त्या सततच्या नकारात्मकतेकडे लक्ष देणं चक्क थांबवलं. म्हणजे रोजच्या किरकोळ कटकटींमुळे लोक दुर्लक्ष करतात, हे साहजिक आहे. पण समजा खऱ्या अर्थाने एखादं मोठं आणि जीवघेणं संकट आलं, तर मात्र लोक नक्कीच मदतीला धावून येतील, नाही का? तिथेच तर या रोजमरण्याच्या सवयीचा भयंकर परिणाम दिसून येतो. बघ, एक दिवस गण्याच्या घराला खरोखरच आग लागते. सगळं घर जळून खाक होत असतं. बापरे, मग पुढे काय झालं? तो मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत सुटतो. पण यावेळी कोणीही मदतीला धावून येत नाही. कोणीच नाही? एकही माणूस नाही? एकही नाही. कारण गावकऱ्यांची ती संरक्षण यंत्रणा इतकी मजबूत झालेली असते की त्यांना वाटतं हा नेहमीप्रमाणेच लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी नाटक करत असेल. अरे यार, म्हणजे सततच्या खोट्या तक्रारींमुळे जेव्हा खरी आपत्ती येते तेव्हा मदत मिळण्याचे सगळे रस्ते आधीच बंद झालेले असतात. पण या आगीच्या घटनेनंतर गण्याचं काय झालं? हा प्रसंग त्याच्यासाठी एक मोठा धडा होता. या कठोर प्रसंगानंतर तो स्वतःला बदलतो. तो तक्रार करणं पूर्णपणे थांबवतो आणि शांतपणे परिस्थितीशी 2 हात करू लागतो. म्हणजे त्याने रडगाणं थांबवलं? हो. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर एक छोटं संकट येतं, तेव्हा तो कुणाकडेही मदतीची भीक मागत नाही. तो फक्त शांतपणे आपलं काम करत राहतो. आणि मग गावकरी काय करतात? त्याची ही नवी मानसिकता आणि स्वतः लढण्याची जिद्द पाहून यावेळी मात्र गावकरी स्वतःहून पुढे येतात आणि त्याला घर बांधायला आणि अन्न मिळवून द्यायला मदत करतात. क्या बात है. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जर आपण सतत स्वतःला बळी किंवा विक्टीम दाखवलं तर लोकांच्या नजरेत आपली किंमत शून्य होते. अगदी बरोबर. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं ना, तर लक्षात येतं की सहानुभूती ही अमर्याद नसते, ती कमवावी लागते. जर आपण मजबूत राहिलो आणि खऱ्या गरजेच्या वेळीच मदत मागितली, तरच जग पाठीशी उभं राहतं. खरंच. पण यातून मला सध्याच्या सोशल मीडियाच्या जगाची आठवण येते. आपण सगळेच रोज कुठल्या ना कुठल्या क्षुल्लक गोष्टीवर सतत संताप व्यक्त करत असतो. रोजच एक नवीन तक्रार चालू असते आपली. हो ना, अगदी क्षुल्लक गोष्टींवरून लोक आभासी जगात भांडत असतात. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सततच्या या खोट्या गदारोळात आपण असा एखादा समाज निर्माण करत नाही आहोत ना, जो खऱ्या अर्थाने एखादं मोठं संकट आल्यावर पूर्णपणे असंवेदनशील झालेला असेल? हा खूपच खोल विचार आहे आणि प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे. नक्कीच. आपण जुन्या गण्यासारखे वागत आहोत की नव्या मजबूत गण्यासारखे? विचार नक्की करा. आणि हो, तुम्हाला ही आमची चर्चा आवडली असेल तर हे ऐकलंय का, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
लाईक करा, शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत.